नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये कायमस्वरूपी नोकरी अंतर्गत शिपाई पदासाठी एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। पात्रता 12वी उत्तीर्ण असाल, तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी, ऑनलाईन अर्ज करायचा आहे। संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर चॅनल नवीन असाल तर महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड अशाच प्रकारचे डेली अपडेट मी या ठिकाणी देत असतो। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे। सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सिंधुदुर्ग यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। सहकारी बँकेतली भरती आहे मित्रांनो, तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता। एक कायमस्वरूपी स्टेबल जॉब तुम्हाला या भरती अंतर्गत मिळू शकतो, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। बघा जाहिरातमध्ये पुढे त्यांनी काय म्हटलं आहे तर बघा, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शिपाई भरतीची जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। जी भरती जी आहे ती कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लिमिटेड या एजन्सी मार्फत राबवली जाणार आहे। यामध्ये ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन। संकेतस्थळ अर्ज तुम्हाला 20 तारखेपासून 30/8/2026 पर्यंत भरायचा आहे। शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त मंडळाची किमान 12वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। वयोमर्यादा 21 ते 40 वर्षे एज लिमिट राहणार आहे, सर्वांसाठी सेमच राहील। रहवास अधिवास दाखल्याबाबत उमेदवार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे। त्या सक्षम प्राधिकरणाने निर्मित केलेले अधिवास प्रमाणपत्र डोमिसाइल हे शैक्षणिक कागदपत्रासोबत अपलोड करणे अनिवार्य आहे। सो डोमिसाइल सर्टिफिकेट ज्यांचं सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आहे तेच कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकतात। परीक्षा शुल्क 600 रुपये घेतलेला आहे। परीक्षा शुल्क स्वीकारण्याचा अंतिम दिनांक 30 तारीख राहणार आहे। लेखी परीक्षा दिनांक हा 6 सप्टेंबर राहील। ऑलरेडी त्यांनी त्याची डेट दिलेली आहे। आणि लेखी परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचा दिनांक हा 2/9 ते 5 सप्टेंबर या दरम्यान या ठिकाणी राहणार आहे। सो टाइम टेबल ऑलरेडी त्यांनी प्रोव्हाइड केलेला आहे। पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये तुम्हाला ही नोकरी या ठिकाणी मित्रांनो मिळू शकते। या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला बघणे महत्त्वाचं आहे। आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टीमध्ये तुम्ही जर बघितला तर या ठिकाणी शिपाई पदाची रिक्रुटमेंट होत आहे। त्यामुळे टोटल 32 जागांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी घेतली जाणार आहे मित्रांनो। नंबर ऑफ वॅकन्सी ज्या भरल्या जाणार आहेत त्या 32 जागा आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील विविध शाखांमध्ये तुमचं हे नोकरी ठिकाण या ठिकाणी राहणार आहे। 12वी उत्तीर्ण, एज लिमिट, डोमिसाइल सर्टिफिकेट या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत। महत्त्वाची गोष्ट, ऑफलाईन परीक्षेसाठी अभ्यासक्रम जो असणार आहे त्यामध्ये सहकार, सामान्य, चालू घडामोडी, मराठी भाषेचे ज्ञान, बुद्धिमापन चाचणी इत्यादी विषयावरील प्रश्नांचा समावेश या ठिकाणी राहणार आहे। सो ही गोष्ट त्या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या। त्यानंतर बघा, स्वरूप कशा प्रकारे असणार आहे एक्झामचं। परीक्षेचा कालावधी 75 मिनिटांचा राहील। परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपाची असणार आहे। लेखी परीक्षा 70 गुणांची राहील व प्रत्येक प्रश्नास 1 गुण राहील। तोंडी परीक्षा 30 गुणांची राहील। त्या तपशील खालीलप्रमाणे दिलेला आहे। आवश्यक पात्रतेनुसार जादा शैक्षणिक पात्रता 5 गुण, संवाद कौशल्य अभिव्यक्ती 5 गुण, जिल्हा बँकेच्या कामकाजाचा अनुभव 20 गुण, असे एकूण 30 गुणांची ही एक्झाम त्या ठिकाणी असणार आहे। तोंडी परीक्षा ज्यासाठी तुम्हाला प्रिपेअर नंतर करायचं आहे लेखी परीक्षेनंतर। लेखी परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांची तोंडी मुलाखत बँकेमार्फत घेतली जाणार आहे। यामध्ये ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी सांगितला आहे। परीक्षा पद्धत ऑफलाईन असणार आहे, हे लक्षात घ्या। पेपर तुमचा ऑफलाईन या ठिकाणी राहील। ऑनलाईन मात्र तुम्हाला अप्लाय करायचा आहे। सुरुवातीचा देय पगार हा 14,000 रुपये राहील। प्रोबेशन पिरियडचा जो 18 महिने राहणार आहे। त्यानंतर तुम्हाला बँकेच्या कायमस्वरूपी सेवेमध्ये सामावून घेतलं जाणार आहे। इंटरव्ह्यूला 1:3 प्रमाणामध्ये कॅन्डिडेट त्या ठिकाणी सिलेक्ट केले जातील। सो 32 जागा आहेत, 32×3 इतके कॅन्डिडेट हे त्या ठिकाणी मित्रांनो सिलेक्ट केले जाणार आहेत। जवळपास 96 कॅन्डिडेट या ठिकाणी सिलेक्ट केले जातील इंटरव्ह्यूसाठी। त्यानंतर बघा, उमेदवारांनी अर्जात नमूद केलेली सर्व माहिती तपशील अचूक आहे, या सर्व गोष्टी मेन्शन करायच्या आहेत। तुम्हाला काय डाऊट असेल तुम्ही या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करून ऑनलाईन अप्लाय करताना त्याबाबतची माहिती घेऊ शकता। ऑलरेडी हाफ डेज राहिलेले आहेत, त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकाल। या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा। व्हिडिओज नक्की लाईक करा। अशाच प्रकारचे डेली जॉब अपडेट मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत असतो। धन्यवाद।